नमस्ते. मी सुरेश भोसले, नेटसप डायरेक्ट सेलर. शेतकरी बंधूंनो, आज मी तुम्हाला नेटसपची बायोफिट रेंजचं जे स्टिमरीज नावाचं प्रोडक्ट आहे, जे गेले 25 वर्ष झाले शेतकरी वापरत आहेत, त्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तत्पूर्वी बघा, आपण जर बघितलं तर रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आज शेतकरी भोगत आहे. मग रासायनिक शेतीचे दुष्परिणाम शेतकऱ्यावरती काय झालेले आहे, हे आपण थोडक्यात बघू. तर रासायनिक शेतीचे दुष्परिणाम जर आपण बघितलं तर पहिलं जर बघितलं, शेतकऱ्याचं उत्पादन घटत घटत चाललेलं आहे. उत्पादन खर्च वाढत वाढत चाललेला आहे आणि जमिनीची सुपीकता कमी कमी होत चाललेली आहे. यामध्ये आज शेतकरी या 3 प्रॉब्लेम मध्ये अडकलेला आहे. तर त्यातला पहिला प्रॉब्लेम जर आपण बघितला, रासायनिक किंवा वर खत टाकून टाकून झालेला शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुष्परिणाम झालेला, शेतकऱ्याच्या शेतीवर दुष्परिणाम झालेला, आर्थिक दुष्परिणाम म्हणता येईल शेतकऱ्याच्या कुटुंबावर झालेला. तर पहिलं जर बघितलं तर शेतकऱ्याचं उत्पादन घटत घटत चाललेलं आहे. हा पहिला तोटा शेतकऱ्याचा झालेला आहे रासायनिक शेती करून करून. मग शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढल, यासाठी नेटसप कंपनीने स्टिमरीज नावाचं प्रोडक्ट शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं यासाठी आणलेलं आहे. मग आता हे स्टिमरीज हे पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. याचे फायदे काय बघा. हे कोणत्याही पिकावरती कोणत्याही पिकाच्या स्टेजवर चालणारं प्रोडक्ट आहे. शेतकरी 2 पद्धतीने शेती करतो. एक आहे पेरणी पद्धत, दुसरी आहे लागवड पद्धत. आता पेरणी पद्धतीमध्ये ज्याचं टरकल उडून जात नाही असं बियाणं स्टिमरीजच्या द्रावणात जर भिजवून लावलं, म्हणजे 1 लिटर पाण्याला 3 मिली स्टिमरीज घ्यायचं, जर असं केलं तर फायदा काय होतो, त्या शेतकऱ्याचे उत्तम जर्मिनेशनचं काम करतं हे प्रोडक्ट बघा. म्हणजे पिकाचं उगवण क्षमता चांगली आणतं, बियाण्याची उगवण क्षमता चांगली करतं. दुसरा फायदा, हे रोप ह्याच्यामध्ये जर बुडवून लावलं तर रोप मर पूर्णपणे बंद होते आणि रोप लवकरात लवकर चिटकतं. त्याच्या पुढे जर जाऊन आपण फायदा बघितला, म्हणजे बघा, पहिला फायदा उत्तम जर्मिनेशन म्हणून काम करणार आहे, ते उगवण क्षमता चांगली आणणार आहे. दुसरा फायदा, पिकाचं सोटमूळ सुदृढ करतं. ज्या पिकाचं बघा, पीक पहिल्यांदा जर आपण बघितलं तर पहिल्यांदा जमिनीच्या खाली वाढतं, नंतर वरती वाढतं. म्हणजे पिकाचं सोटमूळ जर सुदृढ झालं तर साहजिकच शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल. तिसरा फायदा जर बघितला तर बघा, सोटमूळ सुदृढ झालेला आहे, त्याच्यामुळे खोड पण मजबूत होतं. बघा, हे प्रोडक्ट काय करतं, पिकाचं खोड मजबूत करतं. आता खोड मजबूत तर झालंच पाहिजे, त्याच्याबरोबर पांढऱ्या मुळ्यांची संख्या हे प्रोडक्ट चांगली वाढवतं. म्हणजे पिकाची खायची तोंड जर बघितलं तर पांढऱ्या मुळ्या, जेवढ्या जास्त पांढऱ्या मुळ्या तेवढं त्याचं उत्पादन पिकाचं जास्त निघणार आहे. मग पांढरी मुळी, जरी पाऊस जास्त झाला आणि पांढरी मुळी सडली तरी पुन्हा पुन्हा पांढरी मुळे फुटवण्याचं हे स्टिमरीज नावाचं प्रोडक्ट काम करणार आहे. म्हणजे बघा, पहिलं काम आहे उत्तम जर्मिनेशन म्हणून काम करतं, उगवण क्षमता चांगली करतं, तिथंच शेतकऱ्याचं 15% उत्पादन वाढतं. तसंच जर दुसरा फायदा जर बघितला तर सोटमूळ सुदृढ करते, खोड मजबूत करते आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या प्रचंड वाढवतं. आता खोड मजबूत झालेलं आहे, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढलेली आहे चांगली, त्यामुळे फुटवा प्रचंड काढतं. जेवढा पिकाला जास्त फुटवा, साहजिकच त्याचं उत्पादन जास्त. फुटवा जास्त झालेला आहे. तसंच जर बघितलं तर पानांची संख्या वाढवतं, पानाची रुंदी वाढवतं, पानामध्ये काळोखी चांगली आणतं. बघा, पानाची रुंदी आणि पानं, ज्या पिकाला पानं जास्त साहजिकच त्याचं उत्पादन जास्त. कारण ज्या पिकाला पानं जास्त, पान काय करतं तर प्रकाश संश्लेषण क्रिया करायचं काम करतं, म्हणजे अन्न साठा तयार करायचं काम करतं. म्हणजे पानं जास्त असतील आणि खाली पांढरी मुळी जर भरपूर असेल तर अन्नसाठा मजबूत होणार आहे पिकामध्ये, आणि अन्नसाठा मजबूत जर झाला तर पिकाचं टनेज गॅरंटेड वाढणार आहे बघा, यील्ड वाढणार आहे गॅरंटेड. मग फुलवर्गीय आणि फळवर्गीय पिकामध्ये जर आपण बघितलं, फुलं भरपूर लागतात, फुलाची गळ होऊ देत नाही. तसंच जर बघितलं तर फळं भरपूर लागतात, फळाची पण गळ होऊन देत नाही. फुलातून फळाचं सेटिंग 1 नंबर करतं हे. तसंच जर बघितलं, फळाला जर आपण बघितलं, नैसर्गिक आकार आणतं, फळाला नैसर्गिक कलर आणतं, नैसर्गिक आकार आणतं. तसंच फळाला 1 नंबरचा शायनिंग आणतं, फळाची टिकवण क्षमता चांगली ठेवतं, फळाला शायनिंग चांगली येते. त्यामुळं मार्केटमध्ये दुसऱ्या शेतकऱ्याच्या केमिकलच्या फळांना किंवा पालेभाज्यांना जेवढा दर मिळतो त्याच्यापेक्षा स्टिमरीज वापरलेल्या फळांना, पालेभाज्यांना दर 2 रुपये जास्तच मिळतो, कारण त्याची टिकवण क्षमता खूप चांगली असते. आता हे प्रोडक्ट जर आपण बघितलं तर वापरायचं कसं, 15 लिटरच्या पंपाला, म्हणजे 1 लिटरच्या पाण्याला 2 मिली वापरायचंय, म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 30 मिली प्रोडक्ट वापरायचे. सोड पाण्यातून
किंवा ड्रीप मधून जर द्यायचं असेल हे प्रोडक्ट, तर हे प्रोडक्ट आपल्याला 1 एकरास 500 मिली द्यायचंय. म्हणजे हे प्रोडक्ट जर बघितलं तर बहुउपयोगी प्रोडक्ट आहे. अगदी मुळीपासून फळापर्यंत चालणारं प्रोडक्ट आहे. कोणत्याही पिकाला आणि कोणत्याही पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर चालणारं प्रोडक्ट आहे. असं हे स्टिम्ब्रिज नावाचं प्रोडक्ट आहे. हे अर्धा लिटर मध्ये येतं, 1 लिटर मध्ये येतं, 250 मिली मध्ये येतं. एकदा वापराल तर आयुष्यभर वापरत राहील. थँक्यू.